अनेक वर्षांपासून श्रीगोंदा शहरात सकल ब्राह्मण संघटनेच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवत भगवान परशुराम जन्मोत्सव साजरा करण्यात येत असतो। यावर्षी जयंतीनिमित्त शहरातील दत्त मंदिरामध्ये सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले। सायंकाळी 8 वाजता संघटनेचे अध्यक्ष संदीप कुलकर्णी यांच्याकडून सपत्नीक भगवान परशुराम यांची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। यावेळी हरिकाका चौधरी यांनी भगवान परशुराम यांच्याबद्दल माहिती दिली। देवेंद्र जोशी, वैभव कुलकर्णी, धनश्री पावसे यांनी भक्तिगीतं सादर केले। शासकीय योजनांसंदर्भात दीपक काळे यांनी माहिती दिली। यानंतर महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाप्रसंगी अनेकांनी ब्राह्मण संघटन वाढीसाठी आणि पुढील दिशा ठरवण्यासाठी आपली मनोगत व्यक्त केली। यामध्ये भगवान परशुराम यांचे भव्य दिव्य असे मंदिर उभारणीसंदर्भात तर पुढील वर्षी भव्य मिरवणुकीच्या संदर्भात भावना व्यक्त केल्या। नमस्कार, मी संदीप कुलकर्णी, शहराध्यक्ष ब्राह्मण संघटना। यावर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही हा परशुराम जयंतीचा कार्यक्रम आज इथं आयोजित करत आहोत आणि दरवर्षीच्या पेक्षा यावर्षी उपस्थिती जास्त आहे। तर या आणि असे विविध कार्यक्रम आम्ही नेहमी घेत असतो परशुराम जयंतीच्या निमित्ताने आणि याही वर्षी पुढे जाऊन आम्ही यात आणखीन काही मोठे बदल करता येतील आणि मोठ्या प्रमाणात कशी साजरी करता येईल याचा आमचा प्रयत्न राहील आणि त्या निमित्ताने सर्व समाज बांधव भगिनी इथे आले, त्यांनी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो। नमस्कार, जय परशुराम। यावेळी मंडळाच्या वतीने परशुराम जयंती साजरी केलेली आहे। बहुसंख्येने सर्व ब्राह्मण समाज व इतर समाजातील सर्व वर्गांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे। त्यामुळे आम्ही विविध कार्यक्रमाच्या रूपाने या संघटनेच्या माध्यमातून सर्व कार्यक्रम साजरी करतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही परशुराम जयंती मोठ्या उत्साहाने साजरी झालेली आहे। गावातून मिरवणुकी, शोभायात्रा, त्याच्यानंतर विविध कार्यक्रम हे सर्व परशुराम संघटनेच्या वतीने घेण्यात येते आहेत। त्यावेळेस चालू वर्षी आता जेवणाचा कार्यक्रम व प्रसादाची सर्व व्यवस्था केलेली आहे। तिथून पुढच्या काळात मानस आहे की भगवान परशुरामांचं मंदिर श्रीगोंदा शहरामध्ये एक भव्य दिव्य व्हावं अशी सकल ब्राह्मण संघटनेच्या वतीने मी योगेश टकले या नात्याने व ब्राह्मण संघटनेचा सचिव या नात्याने भगवान परशुराम चरणी प्रार्थना करतो आणि इथून पुढे सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन सहकार्याने पुढील कार्यक्रम रूपरेषा सर्व सादर करीत। नमस्कार, जय परशुराम। मी शिला प्रदीप सराफ, महिला ब्राह्मण सभेची महिला अध्यक्ष आहे। श्रीगोंद्यामध्ये आज ज्या प्रमाणात महिलांची उपस्थिती परशुराम जयंतीच्या निमित्तानं त्या समाज बांधवांची आणि त्याचप्रमाणे आमच्या महिला भगिनींनी जी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी खरोखर त्यांची आभारी आहे। आजपर्यंत एवढा महिला समाज एकत्र येणं खूप गरजेचं होतं, त्यासाठी आम्ही सर्वांनी फार प्रयत्न केलेले आहेत। त्यामुळे या वर्षीच्या पेक्षाही पुढील वर्षी महिलांनी जास्त उपस्थित राहावं आणि भव्य अशी शोभायात्रा परशुरामांची या निमित्तानं निघावी। पुढच्या वर्षी आम्ही ह्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करणार आहोत आणि श्रीगोंद्यातील ब्राह्मणाच्या जवळजवळ 100% घरातील महिलांनी यामध्ये उपस्थित राहून भव्य अशी शोभायात्रा काढण्याचा आमचा प्रयत्न 100% यशस्वी होईलच, कारण त्याला आमच्या समाज बांधवांची पण तेवढीच मान्यता आणि तेवढाच पाठिंबा आम्हाला असेल आणि यापेक्षाही मोठं परशुरामाचं मंदिर श्रीगोंदा शहरामध्ये करण्यासाठी महिलांची आर्थिक तन, मन आणि धनाने आमची तयारी आहे। आम्ही सर्व महिला मिळून परशुराम जयंतीसाठी आमच्या समाज बांधवांना योग्य रीतीनं सहकार्य करू आणि त्यांच्या पाठीशी आम्ही महिला पूर्णपणे सहकार्य करू, त्यांच्या पाठीशी उभे राहू एवढा। आणि मी एक ज्येष्ठ म्हणून माझ्या तरुण भगिनी आणि बांधवांना असे आशीर्वाद देते की त्यांनी यापुढे महिला संघटन किंवा पुरुष संघटनाचं काम मोठ्या प्रमाणात करावं असे माझे आशीर्वाद आहेत आणि त्यांनी ते फळाला आणावेत, एवढीच माझी परशुराम चरणी इच्छा आहे। जय परशुराम। यावेळी महिला वर्गाचा सहभाग मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। तर जयंती प्रसंगी शहरातील अनेक मान्यवर भगवान परशुराम जयंतीनिमित्त उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं। यावेळी जयंतीनिमित्त ब्राह्मण समाजातील तरुणांसह ज्येष्ठांनी देखील सहभाग घेत जयंती उत्सव पार पाडला। याबद्दल अध्यक्ष संदीप कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीप चौधरी यांनी केले तर आभार प्रसन्न राक्षे यांनी मानले। एसनान मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे, श्रीगोंदा।